लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता रम्याला पडलेल्या गोड स्वप्नाचा चुराडा करत काव्या मिळवणार पार्थच्या आनंदावरती विजय आणि साजरा करणार पार्थची बायको म्हणून त्याच्या आनंदाचा सोहळा. आता नेमकं काय घडतं हे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर सध्या तरी आपण आता पाहतो की आता नंदिनीकडे वाण द्यायला काहीच नसतं, पण मग ती जेव्हा स्वयंपाकघरात जाते तेव्हा तिथे तिला ठेवलेलं वाण सापडतं आणि ते वाण बघून नंदिनी खुश होते आणि त्या वाणाबरोबर चिठ्ठीसुद्धा असते. अगं वाट कसली बघतेस, जा पटकन हे सगळं घेऊन बाहेर आणि कर हळदी कुंकू साजरा. मग नंदिनी ही लगेचच अगदी आवडीने ते सगळं वाण घेऊन बाहेर येते आणि आता ती बायकांना हळदी कुंकू लावते आणि ते वाण देऊ करते. आता ते वाण बघून सगळ्याच बायका खूपच जास्त खुश होऊन जातात आणि नंदिनीला म्हणतात, नंदिनी खरंच ग बाई, तू अगदी हुशार आहेस. म्हणजे हे असलं काहीतरी वाण फक्त तूच देऊ शकतेस. आतापर्यंत एवढ्या बायकांच्या घरचं हळदी कुंकू बघितलं, आम्ही स्वतःच्या घरीसुद्धा हळदी कुंकू केलं, पण हे असं वाण द्यावं अशी कल्पना काही आमच्या डोक्यात आली नव्हती बाई. ही फक्त तुझ्याच डोक्यात येऊ शकते. खरंच तू खूप हुशार आहेस. आता खरं तर हे वाण जीवाने आणलेलं असतं, नंदिनीने नाही. मग आता नंदिनी ही म्हणते थँक्यू काकू. मग आता लगेचच नंदिनी ही सगळ्यांना हळदी कुंकू लावते आणि सगळ्यांना नमस्कार करते. तर सगळ्याच बायका नंदिनीला सुखी भव, यशस्वी भव, आयुष्यभर असाच आनंदाने संसार करा, आयुष्यभर जोडीने असेच सुखदुःखाचे प्रसंग पहा, अष्टपुत्र सौभाग्यवती भव असे आशीर्वाद दिले जातात. आता अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद एक काकू नंदिनीला देतात. नंदिनी काकूंकडे बघते तर काकू म्हणतात, अगं असं काय बघतेस नंदिनी, झालं की आता लग्नाला 7-8 महिने उलटून गेले तुमच्या, आता अष्टपुत्र सौभाग्यवती भव व्हायलाच हवं. काय रे जीवा, काय बरोबर बोलते ना मी? त्यावर मग मात्र जीवा काही बोलत नाही, तो फक्त लाजतो. त्यावर त्या काकू म्हणतात, बरं बाबांनो असू द्या, आजकालची तुम्ही मुलं, तुम्हाला काय, तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी तुमचा वेळ हवा असतो. घ्या हो, तुम्ही तुमचा वेळ घ्या, काही हरकत नाही. पण तुम्हाला एक सांगू का मुलांनो, तुम्ही दोघंजणं ना एकत्र खूप छान दिसता. तुमच्यासारखी जोडी मी आजपर्यंत पाहिली नाही. तुमच्या जोडीला पाहिलं की नाही की अगदी मला लक्ष्मीनारायणाचा जोडा असं बोलावं असं सहज वाटतं. कळलं ना? असेच कायम एकत्र आनंदी राहा. काय गं सगळ्यांना काय वाटतं? सगळ्या बायका हो हो बरोबर बोलताय तुम्ही काकू असं म्हणतात आणि मग सगळ्याच जणी तिकडनं नंदिनीचा आणि जीवाचा निरोप घेऊन निघून जातात. त्यानंतर बायकांना सोडून आल्यावर नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा खरंच थँक्यू सो मच. खरं तर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू हा बायकांसाठी एक खूप मोठा सोहळाच असतो. आयाबाईचं लेणं आहे हळदी कुंकू म्हणजे, आणि आज तुमच्यामुळे मला हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करता आला. आजच्या दिवसाला हळदी कुंकवाचा खूप मान असतो. खरं तर आज आई जर बाहेर गेली नसती तर आईनेच हळदी कुंकू घरीच अरेंज केलं असतं, पण आज आईला नेमकं बाबांबरोबर लग्नाला जायचं होतं आणि त्यामुळे हळदी कुंकू आई ठेवू शकली नव्हती. पण खरंच तुम्ही हळदी कुंकू अरेंज केलं ते खूप भारी काम केलं खरंच. आणि तुम्ही जे वाण आणलं होतं ना ते सुद्धा एकदम फर्स्ट क्लास होतं, सगळ्यांना आवडलं. त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी आपण दोघं जिथे एकत्र असू ना तिथे प्रत्येक गोष्ट फर्स्ट क्लासच होणार. हळद आणि कुंकू जेव्हा एकत्र येतं तेव्हा ते सौभाग्याचं लेणं म्हणून स्वीकारलं जातं. तसंच जेव्हा नवरा आणि बायको एकत्र येतात तेव्हा घराचं सुख, समृद्धी, शांती हे सगळं येतं. लक्षात ठेव, जेव्हा तू माझ्याबरोबर असशील ना तेव्हा अख्खं जग जरी आपल्या विरोधात गेलं ना तरीसुद्धा आपण प्रत्येक गोष्टीवर मात करून पुढे जाऊ शकतो. पण तू माझ्याबरोबर असायला हवंस. असशील ना माझ्याबरोबर कायम अशीच, आता जशी सोबत होतीस तशी जर कायम राहिलीस ना तर हळदी कुंकूच काय, आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी, आपल्या भविष्यातल्या प्रत्येक गोष्टी अशाच यशस्वी होतील. तर दुसऱ्या बाजूला आता रम्या ही रात्रीची झोपलेली असते आणि झोपेत आता तिला स्वप्न दिसत असतं.
पार्थला जो ॲवॉर्ड मिळणार आहे त्या ॲवॉर्ड फंक्शनसाठी ते सगळेजण गेलेले आहेत. तिथे खूप सारी मीडिया आलेली आहे, खूप दुसरे वेगवेगळे लोक आलेले आहेत. मोठमोठ्या प्रतिष्ठित लोकांसमोर पार्थला बेस्ट आर्किटेक्ट हा ॲवॉर्ड मिळतो आहे. आणि त्यावेळी पार्थला विचारतात की सर, ह्या सगळ्यात तुमच्यासोबत कोण होतं, या सगळ्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल, तुम्ही हा ॲवॉर्ड कोणाला डेडिकेट कराल. त्यावेळी मग पार्थ हा रम्याचं नाव घेतो आणि रम्याला मंचावर बोलवलं जातं आणि रम्या म्हणते, पार्थ आणि मी कायमच एकत्र असतो. पार्थ याच्यासाठी मी काहीही करू शकते. पार्थने माझा जीव मागितला तर मी तोही देऊ शकते. मग वसुहत्या रम्याला उठवते आणि म्हणते, रम्या उठ, रम्या उठ ग. रम्या, काय सुरू आहे बाळा तुझं? अगं अजून वेळ आहे त्या कार्यक्रमाला, उद्या आहे तो कार्यक्रम, तुझं आजच काय चाललं आहे? आणि हे बघ, काळजी करू नकोस, सगळं आहे की नाही अगदी तुझ्या मनाप्रमाणे घडणार आहे. पार्थ मंचावर तुलाच बोलवणार आहे बाई. म्हणजे पार्थने एखाद्या वेळी हे सगळं श्रेय जीवाला दिलं असतं, पण आता जीवाचं आणि त्याचं ऑलरेडी फाटलं आहे, त्यामुळे तू जीवाला श्रेय देणार नाही आहे. राहिली काव्या. तर काव्याला तर तो काही श्रेय देऊ शकत नाही, कारण मुळात काव्याबरोबर तो बोलतच नाही आहे. मग आता उरलं कोण? फक्त तूच ना. तर आता सकाळी 9:30 वाजलेले असतात. आता 11 वाजताचं टायमिंग असतं ॲवॉर्ड फंक्शनला पोचण्याचं. त्यामुळे पार्थ हा आता मालिनी काकूंना म्हणत असतो, आई चल लवकर आटप, आज आपल्याला सगळ्यांनाच ॲवॉर्ड फंक्शनला जायचं आहे. संपूर्ण घराला आमंत्रण आहे. युग, तू सुद्धा येणार आहेस आज माझ्याबरोबर, त्यामुळे तू सुद्धा तयार हो लवकर. आई, घरातल्या सगळ्यांनाच या ॲवॉर्ड फंक्शनला येऊ देत माझ्याबरोबर. हा ना, म्हणजे घरातले सगळे असतील तर बरं वाटेल. अगदी सगळेच यायला हवे, म्हणजे तू, युग, सगळेच, कळतं आहे ना. त्याबरोबर आता खरं तर त्याला काव्याचं नाव घ्यायचं असतं, पण तो काव्याचं थेट नाव घेत नसतो. मग मालिनी काकू म्हणतात, सगळे? आणखीन कोण उरलं आता? त्यावर मग पार्थ म्हणतो, अगं तू, युग, बाकी सगळे. त्यावर मालिनी काकू म्हणतात, वसुहत्या आणि रम्या त्यासुद्धा येतीलच. आपल्या अनिताला सुद्धा बोलवायचं आहे का? त्यावर पार्थ म्हणतो, आई अगं. त्यावर मग मालिनी काकू म्हणतात, कळलं, काव्याला बोलवायचं आहे ना, सांगते मी काव्याला. मग आता काव्यासुद्धा छान वनपीस वगैरे घालून नटून पार्थ बरोबर ॲवॉर्ड फंक्शनला जात असते. रम्या मनातल्या मनात म्हणत असते, काव्या अगं तू कितीही नटलीस, कितीही सजलीस, तरी त्या सगळ्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे. पार्थ जेव्हा मंचावरती जाईल आणि तेव्हा त्याला विचारतील ना की तुम्हाला या सगळ्याचं श्रेय कोणाला द्यायचं आहे, तेव्हा पार्थ फक्त आणि फक्त माझं नाव घेणार. मला माहिती आहे ना, कारण खरोखरच आजपर्यंत पार्थला मी बऱ्याच वेळा त्याच्या प्रत्येक कामात साथ दिलेली आहे आणि मी जर त्याला एवढी साथ दिली आहे तर तो आज माझं नाव नक्कीच घेणार. त्याबरोबर आता लगेचच तिकडे शोला सुरुवात होते आणि आता शोचे जे अँकर असतात ते म्हणत असतात, तर लेडीज अँड जेंटलमेन, आज आपण सगळे इथे जमलेलो आहोत ते म्हणजे इंडियामधले टॉप 20 आर्किटेक्ट पैकी वन ऑफ दी बेस्ट आर्किटेक्ट शोधण्यासाठी. आणि त्याच्यासाठी 20 आर्किटेक्ट नॉमिनेटेड आहेत. आणि आता आपण वळूया आपल्या रिझल्टकडे आणि रिझल्ट अनाऊन्स करण्यासाठी मी जजेसना बोलवतो आहे. तर रिझल्ट आहे आणि मग जज रिझल्ट सांगतात आणि भारतातल्या टॉप 20 आर्किटेक्टपैकी वन ऑफ दी मोस्ट बेस्ट आर्किटेक्ट आहेत मिस्टर पार्थ विक्रम देशमुख. त्याबरोबर आता पार्थचं नाव घेतल्याबरोबर सगळ्यांनाच खूप आनंद होतो. मालिनी काकू तर टाळ्या वाजवतात, टाळ्यांचा जयघोष करतात. त्याबरोबर पार्थला मंचावरती बोलवलं जातं. पार्थ मंचावर येतो. पार्थला आता ते लोक लगेचच ॲवॉर्ड देऊ लागत असतात. तर आता पार्थ ॲवॉर्ड घेत असतो. इतक्यात मीडिया पार्थला थांबवते आणि म्हणते, सर प्लीज थांबा, त्याआधी तुमचं मनोगत व्यक्त करा. तुम्ही इथपर्यंत पोहोचलात ती तुमची जर्नी आमच्याबरोबर शेअर करा. त्याबरोबर पार्थ सांगत असतो, जर्नी शेअर करायची म्हटलं तर खरोखर माझी जर्नी खूप हसरी, आनंदी आणि छान आहे. म्हणजे खरं बघायचं झालं तर मी एका मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करत होतो. म्हणजे माझे आई बाबा पूर्वी एका चाळीत राहायचे. तिथून त्यांनी आम्हाला 3 भावंडांना लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं. मला आणखीन 2 भाऊ आहेत. मी म्हणजेच पार्थ देशमुख, जीवा देशमुख आणि युग देशमुख.
माझा भाऊ जीवा हा सुद्धा एक आर्किटेक्ट आहे आणि माझ्या आईवडिलांना खरं तर या सगळ्याचं श्रेय जातं. त्यांनी आम्हाला चांगलं शिक्षण दिलं, इथपर्यंत पोहोचवण्याच्या योग्यतेचं बनवलं आणि म्हणूनच आज मी ह्या मंचापर्यंत पोहोचू शकलो आणि आज म्हणूनच मी टॉप 20 आर्किटेक्टपैकी एक आर्किटेक्ट बनू शकलो. टॉप 30वरून मी टॉप 20मध्ये आलो आणि आज टॉप 20मधून मी वन ऑफ दी बेस्ट आर्किटेक्ट ठरलो. त्याबरोबर मग जज आता पार्थला ती ट्रॉफी देऊ करत असतात. तर पुन्हा आता ते जे लोक असतात ते विचारतात की तुम्हाला याचं श्रेय आणखीन कोणाला द्यायचं आहे. तेव्हा पार्थ आता काव्याकडे बघत असतो आणि रम्याकडे सुद्धा बघतो. आता रम्या मनातल्या मनात म्हणत असते, पार्थ मला माहिती आहे तू माझंच नाव घेणार, कारण मी खरोखर तुझ्या प्रत्येक कामामध्ये तुझी साथ दिलेली आहे. पार्थ, आज तू नात्याचा नाही विचार करायला हवास, तर आज तू विचार करायला हवा प्रॅक्टिकली, कारण प्रॅक्टिकली आजपर्यंत मी प्रत्येक कामात तुझी साथ दिलेली आहे आणि खरं बघायला गेलं ना तर ह्या अवॉर्डवरती तुझ्या इतकाच माझाही हक्क आहे, कारण आपण दोघांनी प्रत्येक प्रोजेक्ट केलेला आहे. कुठलंच काम तू एकट्याने केलेलं नाही आहेस पार्थ, त्यामुळे माझंच नाव घे पार्थ, माझं नाव घे. तर आता पार्थ हा गप्प असतो, उभा असतो. त्याबरोबर पुन्हा मीडिया त्याला विचारते, सर आम्ही तुम्हाला विचारलं की तुमच्या या बक्षिसाचं श्रेय तुम्ही आणखीन कोणाला द्याल, तुमचा हा अवॉर्ड तुम्ही तुमच्या आईवडिलांव्यतिरिक्त कोणाला डेडिकेट कराल. त्यावेळी मग पार्थ लगेचच बोलतो, माझ्या आईवडिलांव्यतिरिक्त मी हा अवॉर्ड माझी बायको म्हणजेच मिसेस काव्या पार्थ देशमुख यांना डेडिकेट करेन. मिसेस काव्या पार्थ देशमुख म्हणजेच काव्या ह्या खूप वेगळ्या आहेत. जेव्हापासून त्या माझ्या आयुष्यात आल्या ना तेव्हापासून माझ्याकडे पॉझिटिव्हिटीची एक पॉवर बँकच आल्यासारखं मला वाटतं. एक अशी पॉवर बँक जिची चार्जिंग कधीच संपत नाही, जी ऑल टाईम चार्ज असते आणि मला ही फुल चार्ज करत राहते. काव्या नेहमी म्हणायच्या मला टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक, टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक, आणि त्या नेहमी ते म्हणत असल्या कारणामुळेच टॉप 20मध्ये मी आलो आणि आज टॉप 21मधून टॉप 1ला मी आलो आहे. त्याचं मागचं श्रेय हे काव्याचं आहे, कारण काव्य नेहमी मला सांगायच्या की तुम्हाला जे हवं आहे ना ते तुम्ही मिळवू शकता, कारण तुम्ही पार्थ देशमुख आहात आणि पार्थ देशमुख त्यांनी ठरवलेली गोष्ट केल्याशिवाय गप्प बसत नाही. त्याबरोबर मग आता लगेचच अँकर काव्या मॅडम प्लीज तुम्ही सुद्धा मंचावर या असं बोलून काव्याला मंचावर बोलवतात. काव्या मंचावर येते आणि मग आता अँकर काव्याच्या हातात माईक देत म्हणतात, मॅडम सरांच्या एवढ्या मोठ्या अचिव्हमेंटबद्दल तुम्हाला काय वाटतं, प्लीज तुमचं मनोगत व्यक्त करा. त्यावेळी मग काव्या म्हणत असते, ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर देशमुखांची म्हणजेच पार्थची ही जी काही अचिव्हमेंट आहे ती खरोखर खूप मोठी आहे. आणि ते ज्याप्रमाणे म्हणाले की मी पॉवर बँक वगैरे आहे, खरं तर तसं काहीच नाही आहे. उलट पार्थ देशमुखच माझ्यासाठी पॉवर बँक आहेत. खरं बघायला गेलं ना तर आम्ही दोघंही एकमेकासाठी पॉवर बँकच आहोत. प्रत्येक नवरा बायको एकमेकासाठी जर असेच पॉवर बँक बनले ना तर प्रत्येक नवरा बायको असेच सक्सेसफुल होतील आणि एकमेकांना त्यांचं श्रेयसुद्धा अगदी आवडीने देतील. पार्थ देशमुख टॉप 20वरून आज टॉप 1 आर्किटेक्ट बनलेले आहेत. याचं श्रेय जरी ते मला देत असले तरीसुद्धा उलट माझ्या आयुष्यात मला UPSC क्रॅक करून IAS बनायचं आहे आणि त्यासाठी मी एंट्रन्स म्हणजे UPSCची आता प्रिलियम्स क्लिअर केली, ते सुद्धा चांगल्या मार्कांनी, आणि मी मेन्सची तयारी करते ते सगळं पार्थ देशमुखांमुळे. त्यामुळे उलट त्यांच्या यशात जितका माझा वाटा नाही आहे ना त्याहून कितीतरी अधिक वाटा त्यांचा माझ्या यशात असणार आहे, कारण त्यांच्यासारखा नवरा मिळायला नशीब लागतं आणि खरोखर मी खूप लकी आहे की मला त्यांच्या इतका चांगला, समजूतदार आणि समंजस नवरा मिळाला आहे. पार्थ देशमुख यांचे विचार खरोखर खूप चांगले आहेत. म्हणजे प्रत्येक वेळी ते त्यांच्या बायकोला म्हणजे मला प्रोत्साहित करत असतात. प्रत्येक वेळी त्यांची हीच इच्छा असते की मी माझ्या पायांवर उभं राहावं, मी माझ्या आयुष्यात काहीतरी करून दाखवावं. आणि जशी त्यांची इच्छा आहे मी माझ्या आयुष्यात काहीतरी करावं, तशीच माझीसुद्धा हीच इच्छा आहे. पार्थ देशमुख तुम्ही आणखीन खूप मोठे व्हा आणि खूप नाव कमवा. आज तुम्ही भारतातल्या
टॉप 1 आर्किटेक्ट बनलेला आहात. पुढे जाऊन तुम्ही नक्कीच भविष्यात आणखीन काहीतरी मोठी अचीवमेंट कमवा. त्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट पार्थ. त्याबरोबर हे ऐकून पार्थलासुद्धा खूप बरं वाटतं आणि मग आता लगेचच अँकर म्हणू लागतात, वा वा वा. तर इथे अशा रीत्याने पार्थ साहेब आणि काव्या मॅडम या दोघांनीही आपल्यासमोर एक आदर्श जोडपं कसं असतं याची एक उत्तम मिसाल टाकून दिलेली आहे आपल्याला. आणि आता वेळ आलेली आहे ती म्हणजे त्यांच्या सन्मानाची, त्यांच्या सत्काराची. आणि मग पार्थ आणि काव्या एकत्र ट्रॉफी घेतात. आता पार्थला काव्याबरोबर आनंदाने हसत हसत ट्रॉफी घेताना बघून रम्याला खूपच जास्त राग आलेला असतो. रम्याला चांगली जेलसी होत असते. तिला वाटत असतं की शी, हे सगळं काय सुरू आहे. एका बाजूला पार्थला प्रत्येक वेळी मी सपोर्ट करते, मी मदत करते, मी त्याच्यासोबत असते आणि दुसऱ्या बाजूला हा पार्थ या काव्याला सगळ्याचं श्रेय देतो. ह्याला काय अर्थ आहे पार्थ? तू आज जे काही वागला आहेस ना ते सपशेल चुकीचं आहे. मला बिलकुलच आवडलेलं नाही आहे. तू इतका कसा निष्ठुर वागू शकतोस रे माझ्याबरोबर? तुला काहीच वाटत नाही का माझ्याबद्दल? पार्थ, अरे आज मी डोळ्यात तेल घालून वाट बघत होते की तू माझं मंचावर नाव घेशील, पण तू शी. रम्याचा आता त्रागा होत असतो. तर दुसऱ्या बाजूला मालिनी काकूंना पार्थचं आणि काव्याचं खूपच जास्त कौतुक वाटत असतं. त्या विचार करत असतात की खरंच पार्थ आणि काव्या दोघंही किती समजूतदार आणि समंजस आहेत. म्हणजे घरात पार्थ आणि काव्या कसेही वागत असले तरी बाहेर मात्र नवरा बायको म्हणून ते एकमेकांचा आदर करतात, एकमेकांना मान सन्मान देतात आणि एकमेकांबद्दल भरभरून बोलतात सुद्धा. तर दुसऱ्या बाजूला आता वसवत्या ही रम्याला समजावत असते. रम्या बाळा, जाऊ दे, जे घडलं ते घडलं. उगाचच्या उगाच तू त्रागा करून घेऊ नकोस. अगं हा सगळा त्रागा केल्याने काय होणार आहे? तुला त्रासच होईल बस. त्या व्यतिरिक्त दुसरं आणखीन काहीही घडणार नाही आहे. त्यामुळे प्लीज प्लीज रम्या शांत हो. रम्या, तुला कळत नाही आहे का? आणि पार्थने त्या काव्याचं जरी नाव घेतलं असलं तरीसुद्धा साठे गुरुजींची भविष्यवाणी तुझ्या लक्षात आहे ना? साठे गुरुजींनी काय सांगितलं रम्या? काहीही झालं तरी पार्थ बरोबर तुझं आणि फक्त तुझंच लग्न होणार. आठवतं आहे ना साठे गुरुजींनी कशी भविष्यवाणी केली आहे ते? मग त्यावर रम्या म्हणत असते, आई अगं काय उपयोग? सांग ना काय उपयोग? आज पार्थला एवढा मोठा अवॉर्ड मिळाला आहे, त्याच्या आयुष्यातली एवढी मोठी अचीवमेंट आहे ही. पण त्यावेळी त्याच्याबरोबर मी नाही तर ती काव्य आहे. ती काव्य तिची काय लायकी आहे गं की ती माझ्या पार्थबरोबर उभं राहून बेस्ट आर्किटेक्ट ऑफ द इयरचा अवॉर्ड घेणार? आहे का तिची तेवढी पात्रता? आर्किटेक्टचं स्पेलिंग विचारलंस ना तरी येणार नाही. आर्किटेक्टमधला ए काय असतो ना ते जिला माहीत नाही तिला मिळाला हा अवॉर्ड. आणि मी एवढं जीवाचं रान केलं, प्रत्येक वेळी पार्थला मदत केली, त्याला सपोर्ट केला आणि मला काय मिळालं? ठेंगा. मला काहीही मिळालेलं नाही आई, कळतं आहे का तुला? त्यावर मालिनी काकू बघत असतात रम्याकडे. त्यामुळे आता वसवत्या रम्याला सांगते, रम्या तू शांत हो. मालिनीचं सगळं लक्ष तुझ्याकडेच आहे, कळतं आहे का तुला? तू शांत हो. बाळा, मला सगळं कळतं आहे गं, पण तरीही आपल्याला असा धीर सोडून चालणार नाही, समजलं का तुला? तू जरा शांत राहा, विचार कर ना, सगळं तुझ्या मनाप्रमाणे घडणार आहे. वसवत्या रम्याला तर समजावत असते पण तिला स्वतःलासुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. तर रम्या मात्र इकडे रडत असते आणि म्हणत असते, सोडणार नाही आहे मी या काव्याला. प्रत्येक वेळी मांजरीसारखी माझ्या स्वप्नांच्या सुखाच्या आडवी जात असते ही काव्या. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.